मराठी व्याकरणचे प्रश्न आहे पहिला, एकारांत नपुंसकलिंग नामाचे अनेक वचन कसे होईल? तर उत्तर आहे एकारांत. प्रश्न क्रमांक आहे दुसरा, सुमन झाडाला पाणी घालत होती, वाक्याचा काळ ओळखा. तर काळ आहे अपूर्ण भूतकाळ. प्रश्न क्रमांक नंतर आहे 3, गोविंदाने बोलून झाले, गोविंदाचे बोलून झाले या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा. तर उत्तर आहे षष्ठी. प्रश्न आहे चौथा, विश्वास परीक्षेत उत्तीर्ण झाला या वाक्यातील कोणत्या भाववाचक नामाचा विशेषणासारखा उपयोग केला आहे? तर विश्वास या शब्दाचा. प्रश्न आहे पाचवा, पुढीलपैकी कोणता शब्द तत्सम नाही ते ओळखा. ऑप्शन आहे गुरु, पिता, कन्या आणि भाऊ. तर उत्तर आहे भाऊ. प्रश्न आहे सहावा, पड खाणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता? तर याचा अर्थ आहे माघार घेणे. प्रश्न आहे सातवा, विकारी शब्दाचा जाती किती आहेत? तर 4. प्रश्न आहे आठवा, बाजारातून मी लाल लाल गाजर आणते यातील लाल लाल शब्दाचा प्रकार ओळखा. तर प्रकार आहे अभ्यस्त शब्द. बाजारातून मी लाल लाल गाजर आणते या शब्दाचा प्रकार. प्रश्न क्रमांक नंतर आहे 9, खालील शब्दाचा देशी शब्द ओळखा. ऑप्शन आहे डबा, जाहीर, सामना, ढेकून. तर उत्तर आहे ढेकून. हे होते मराठी व्याकरणचे प्रश्न जे तुम्हाला एक्झाममध्ये उपयोगात येऊ शकतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.